गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हे प्रकरण बघतोय. तर त्याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे तो ऑर्बिटल. ऑर्बिटल कशाला म्हणायचं? ऑर्बिट आणि ऑर्बिटल ह्याच्यामध्ये फरक आहे. ऑर्बिट हे झालं ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे काय? सर्क्युलर पाथ, फक्त गोलाकार असा मार्ग, त्याला ऑर्बिट म्हणायचं. आणि ऑर्बिटल हे झालं ऑर्बिटल. ऑर्बिटल म्हणजे गोल भरीव चेंडूच्या आकाराचं, आणि ऑर्बिट म्हणजे बांगडीच्या आकाराचं. ऑर्बिट म्हणजे बांगडीचा आकार आहे का नाही? बांगडी आहे ना? हा, तुमच्याकडे कोणी बांगड्या घालायचे फॅशनच नाही, तर मुलं आपणच वापरूया. ठीक आहे, असू द्या. ऑर्बिट म्हणजे बांगडीच्या आकाराचा असा वर्तुळाकार पाथ. आणि हे ऑर्बिटल म्हणजे भरीव चेंडू, आणि त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. तर ऑर्बिटलची डेफिनेशन कशी आहे बघा. द थ्री डायमेन्शनल स्पेस अराउंड द न्यूक्लियस where the probability of finding an electron of particular energy is maximum. ऑर्बिटलची डेफिनेशन सुरुवातीला इंग्लिश मधली समजून घ्या, परत ते मी एक्सप्लेनेशन देतो त्याचं. ऑर्बिटल इट इज दी थ्री डायमेन्शनल स्पेस, त्रिमिती आकाराचा स्पेस, where the probability of finding an electron of particular energy is maximum. ऑर्बिटल ही ॲटम मध्ये असा त्रिमिती आकाराचा स्पेस आहे की ज्याच्यामध्ये ठराविक ऊर्जेचा इलेक्ट्रॉन सापडण्याची किंवा असण्याची संभाव्यता जास्तीत जास्त असते. त्यालाच ऑर्बिटल म्हणायचं. ठराविक ऊर्जा कक्षेचा इलेक्ट्रॉन ठराविक ऊर्जा क्षेत्रामध्ये असणं, प्रोबॅबिलिटी, दॅट इज नोन एज ऑर्बिटल. तुम्ही सांगोल्यात आहेत, सांगोल्यात आहे म्हणजे कुठं पण असलं. आता न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आहे तुम्ही, म्हणजे सांगोल्यातच आहे. आता दिल्लीहून विचारलं तुम्ही कुठे आहे? सांगोल्यात आहे. सांगोल्यात असला, तहसील कार्यालयात असला काय, स्टेशनवर असला काय, स्टँडवर असला काय, शाळेत असला काय, पण सांगोल्यात आहे. म्हणजे तुमचं स्थान कुठं तरी सांगोल्याच्या हद्दीत आहे. तसं इलेक्ट्रॉन इथं काय सांगितलं होतं? असा एक मार्ग आहे त्याचा, त्या मार्गावरूनच इलेक्ट्रॉन फिरतो. परंतु हा कन्सेप्ट परत आपण म्हणजे ओमिट केलाय थोडक्यात, किंवा त्याला बाजू दिली. पण इथं काय सांगितलं? इलेक्ट्रॉन हा असा पार्टिकल आहे की तो पार्टिकल या एवढ्या भागामध्ये तो कुठं पण असू शकेल. जसं तुम्ही सांगोल्यात आहे म्हणजे कुठं पण असा, दुपारी पण घरी गेला तरी सांगोल्यातच आहे ना. इथं सांगोल्यात राहणार आहे, इथंच घर आहे आपलं. शाळेत असला काय, तिथं असला काय, सांगोल्यातच आहे ना. तसं इलेक्ट्रॉन, ठराविक ऊर्जेचा इलेक्ट्रॉन ठराविक ऊर्जा क्षेत्रामध्ये असणं, यालाच ऑर्बिटल म्हणायचं. आणि ऑर्बिट मध्ये ठराविक ऊर्जेचा इलेक्ट्रॉन असा सर्क्युलर पाथ मध्ये असणं, सर्क्युलर पाथ वरती असणं, याला ऑर्बिट म्हणायचं. तर ऑर्बिट हा कन्सेप्ट आता आपण वापरणार नाही. तर ऑर्बिटल
म्हणजे हा इलेक्ट्रॉन कुठं पण असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, कुठं पण असेल, ठराविक ऊर्जा क्षेत्राचा किंवा ठराविक ऊर्जेचा इलेक्ट्रॉन ठराविक ऊर्जा क्षेत्रामध्ये असण्याची संभाव्यता जास्तीत जास्त असणं यालाच ऑर्बिटल असं म्हणायचं. तर दी 3 डायमेन्शनल स्पेस किंवा 3 डायमेन्शनल रिजन अराउंड द न्यूक्लियस where the probability of finding an electron of particular energy is maximum. त्याच्यानंतर ऑर्बिटल्सचे टाइप्स ऑफ ऑर्बिटल. आता ते कशावरती ठरलं जातं की आपण त्याच्या पुढे क्वांटम नंबर्स बघणार आहे त्याच्यामध्ये. तर सुरुवातीला L ची किंमत L स्मॉल L ची किंमत 0 असेल तर त्यावेळेला s ऑर्बिटल असतं. L ची किंमत 1 असेल तर त्यावेळेला p ऑर्बिटल असतं. L ची किंमत 2 असेल तर d ऑर्बिटल असतं आणि L ची किंमत 3 असेल तर f ऑर्बिटल असतं. आपलं पिरियोडिक टेबल 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलंय. s ब्लॉक, p ब्लॉक, d ब्लॉक आणि f ब्लॉक. तर ते कशावरती ठरवलंय? स्मॉल l ची किंमत 0 असेल तर s ऑर्बिटल म्हणायचं. स्मॉल l ची व्हॅल्यू 1 असेल तर त्याला p ऑर्बिटल म्हणायचं. स्मॉल l ची व्हॅल्यू 2 असेल तर d ऑर्बिटल. स्मॉल l ची व्हॅल्यू 3 असेल तर f ऑर्बिटल. तर अशा पद्धतीने ही ऑर्बिटल्स आहेत. नेक्स्ट अभ्यासामध्ये आपण ते बघणार आहे. तर s ऑर्बिटल, शेप ऑफ s ऑर्बिटल. शेप ऑफ s ऑर्बिटल. s ऑर्बिटलचा शेप कसा असतो? तर हे s ऑर्बिटल असं असतं. x ऍक्सिस, y ऍक्सिस, z ऍक्सिस. s ऑर्बिटलचा हा शेप. आणि या शेपला नाव काय माहितीये का? स्फेरिकल. किंवा याला दुसरं पण एक नाव आहे, नॉन डायरेक्शनल ऑर्बिटल. स्फेरिकल शेप आहे. एस ऑर्बिटलचा शेप कसा सांगायचा? स्फेरिकल. किंवा त्याला नॉन डायरेक्शनल पण म्हटलं जातं. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे. पर्टिक्युलर कुठल्याच ऍक्सिस वरती नाही म्हणून याला नॉन डायरेक्शनल म्हटलं. पर्टिक्युलर कुठल्याच ऍक्सिस वरती नाही म्हणून याला नॉन डायरेक्शनल ऑर्बिटल म्हटलंय. किंवा याला स्फेरिकल का म्हटलंय? स्फेरिकल, आता ऑर्बिटल हे स्फेरिकल लक्षात घ्या. थोडंसं अगदी गोलाकार अगदीच नसतात, थोडंसं मी लंबगोलासारखं इलिप्टिकल अशाच आकाराचे असतात ऑर्बिटल्स. त्याच्यानंतर शेप ऑफ एस ऑर्बिटल नेहमी लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी स्फेरिकल किंवा नॉन डायरेक्शनल. म्हणजे नीट जेईला सीईटीला क्वेश्चन शेप ऑफ एस ऑर्बिटल इज आणि 4 पर्याय दिले जातात. तर या दोन्हीपैकी कुठलाही असेल, नॉन डायरेक्शनल आला तरी ते उत्तर लिहायचं, स्फेरिकल आला तरी पण ते उत्तर लिहायचं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला नाही. त्याच्यानंतर शेप ऑफ पी ऑर्बिटल. आता पी ऑर्बिटल, एस ऑर्बिटल हे सिंगल एकच असतं. एस ऑर्बिटल हे सिंगल एकच असतं. पी ऑर्बिटल मात्र त्याचे 3 डीजनरेट सेट असतात. आता डीजनरेट सेट म्हणजे काय? डीजनरेट सेट याचा अर्थ इक्वल एनर्जी ऑर्बिटल. त्या शब्दाचा अर्थ डीजनरेट सेट म्हणजे डीजनरेट सेट म्हणजे संच. डीजनरेट सेट ऑफ ऑर्बिटल्स म्हणजे इक्वल एनर्जी ऑर्बिटल्स. आता पी चे 3 ऑर्बिटल्स असतात. तर ते 3 ऍक्सिस वरती आपण असे दाखवू शकतो. आता हे पण आपण 2 प्रकारे फिगर दाखवू शकतो. पहिली फिगर मी दाखवतो. समजा हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे.
तर ह्या p ऑर्बिटल वरती हा अशा पद्धतीने लाय झाला असेल, याला px म्हणायचं. हा जो आकार आहे याला डम्बेल शेप म्हणायचं. काय म्हणायचं? डम्बेल. डम्बेल खेळायची माहिती आहेत ना? आता ते जुनं झालं सगळं. आता गेम खेळायला ग्राउंड वरच्या कमी झाल्या, मोबाईल मधल्या गेम चालू झाल्या आता. बरोबर आहे का? खेळता ना? खेळत जावा, चांगला असतं. तर डम्बेल शेपचं, हा डम्बेल आकाराचा जो एक्स ऍक्सिस वरती लाय झाला म्हणून याला px म्हणायचं. हा y ऍक्सिस वरती लाय झाला की त्याला काय म्हणायचं? py म्हणायचं. आणि जे z ऍक्सिस वरती लाय होईल त्याला म्हणायचं pz. किंवा हे आपल्याला सेपरेट पण दाखवता येतं. समजा हा x ऍक्सिस आहे, हे px ऑर्बिटल. समजा आता हे y ऍक्सिस आहे, py ऑर्बिटल. हे असं पण चालतं. आणि हे तिसरं दाखवतो मी, pz ऑर्बिटल. सेपरेट तीन वेगवेगळे दाखवले तरी चालतील किंवा हे एकत्रित दाखवलं तरी चालतं. px ऑर्बिटल कशाला म्हणायचं? विच लाय. लाय म्हणजे पसरलेला आहे. कुठं? x ऍक्सिस वरती px ऑर्बिटल. y py ऑर्बिटल विच लाय along y ऍक्सिस. pz विच लाय along z ऍक्सिस. तर px py आणि pz हे लाय होताना x ऍक्सिस वरती झालंय, हे y ऍक्सिस वरती झालंय आणि हे z ऍक्सिस वरती झालंय. परंतु ही तिन्ही ऑर्बिटल्स एक्झॅक्टली इक्वल एनर्जीची आहेत. मी काय म्हणतो बघा, एक्झॅक्टली इक्वल एनर्जीची आहे. आणि म्हणून यांना काय नाव दिलंय? डिजनरेट सेट. px py pz, these three orbitals, they are known as degenerate set of orbitals. फक्त हे वेगळे कशाच्या बाबतीत आहेत? they differs only in the arrangement in the space of an atom. ऍटमच्या स्पेस मध्ये मात्र ते वेगवेगळ्या दिशेने लाय झालेले आहेत. याचा जो अर्थ आहे तोच याचा आहे, तोच याचा आहे. याची जी एनर्जी आहे तीच एनर्जी याची आहे, याची आहे. आणि म्हणून या तीन ऑर्बिटलच्या सेटला इक्वल एनर्जी ऑर्बिटल्स असं म्हटलेलं आहे. इक्वल एनर्जी ऑर्बिटल्सलाच डिजनरेट सेट ऑफ ऑर्बिटल्स म्हणायचं. त्याच्यामध्ये अजिबात एनर्जीचा डिफरन्स असत नाही. आणि ते बॉक्स डायग्राम म्हणून दाखवायचं म्हटलं तर ते असे दाखवतात. समजा बॉक्स डायग्राम दाखवायची असेल आपल्याला इथून पुढे तर असे तीन सेट दाखवायचे. हा पहिला px, हा दुसरा py आणि हा pz. s ऑर्बिटल जर दाखवायचा असेल तर सिंगल दाखवायचा, एकच. s ऑर्बिटल दाखवायचा असेल तर हे असा दाखवायचा. s ऑर्बिटल सिंगल बॉक्स दाखवायचा. 1s असो, 2s असो, 3s असो, 4s असो, कुठलाही s असो, एकच सिंगल चौकट दाखवायची. याला बॉक्स डायग्राम म्हणायचं. याला काय म्हणायचं? बॉक्स डायग्राम. s चा असेल तर एकच बॉक्स दाखवायचा. p चा असेल तर तीन बॉक्स दाखवायचे. त्यातला पहिला px, दुसरा py आणि तिसरा pz. आता हे px py pz जरी हे अगोदर असलं, हे नंतर असलं आणि हे नंतर असलं तरीही या तिन्हीची एनर्जी एक्झॅक्टली सेम आहे. आणि म्हणून या तिघांना काय नाव दिलेलं आहे? डिजनरेट सेट ऑफ ऑर्बिटल्स. तर p ऑर्बिटल्स लाय कशी झालीत बघा. px ऑर्बिटल which lie along x axis, py
orbital which lie along y axis, pz orbital which lie along z axis. म्हणून त्याला आणि यांचा शेप कसा म्हणायचा? शेप ऑफ दी मगाशी मी सांगितलंय डम्बेल शेप. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा हा शब्द फार महत्वाचा आहे. p ऑर्बिटल्सचा शेप डम्बेल शेप किंवा they shows directional behavior. s ऑर्बिटल आपण नॉन डायरेक्शनल ऑर्बिटल म्हटलं, याला मात्र डायरेक्शनल कॅरेक्टर आहे. डायरेक्शन म्हणजे हे एक्स ऍक्सिस वरती पर्टिक्युलर ऍक्सिस वरती आहे म्हणून याला डायरेक्शनल कॅरेक्टर आहे. पी वाय पर्टिक्युलर वाय ऍक्सिस वरती लाय झालेला आहे. पी झेड पर्टिक्युलर झेड ऍक्सिस म्हणून याला डायरेक्शनल ऑर्बिटल्स पण म्हटलं जातं. पी डी पण आणि एफ पण, पी डी आणि एफ ही ऑर्बिटल्स ही डायरेक्शनल कॅरेक्टर दाखवतात. कळलं का? एस ऑर्बिटल फक्त एकच आहे की जे नॉन डायरेक्शनल आहे. बाकीचे सगळे पी असो, डी असो, एफ असो, सर्व ऑर्बिटल्स कसे आहेत? डायरेक्शनल ऑर्बिटल आहे. दे lie along their respective axis. त्याच्या ऍक्सिस वरती लाय झालेले असतात म्हणून त्याला डायरेक्शनल ऑर्बिटल्स असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला बरंचसं मी कमीत कमी सोपं करून सांगतोय. एस ऑर्बिटल स्पेरिकल शेप किंवा त्याला नॉन डायरेक्शनल शेप म्हणायचं. पी ऑर्बिटल डम्बेल शेप किंवा त्याला डायरेक्शनल कॅरेक्टर आहे असं समजायचं. आता जे ऍक्सिस वरती लाय झाले त्याला त्यानुसार नाव द्यायचं. एक्स ऍक्सिस वर px, वाय ऍक्सिस वर py, झेड ऍक्सिस वर pz. तर अशा पद्धतीने हे आता हे आणखी एक सांगायचं राहिलं मला. पी ऑर्बिटल्स ही कशी असतात माहिती आहे का? एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. महत्वाचं सांगायचं राहिलंय. हे एक्स, हे वाय आणि हे झेड, हे px, हे py आणि हे pz. हे तिन्ही ऑर्बिटल्स कसे असतात? एकमेकाला परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे कसं बघा, हा पहिला, त्याच्यानंतर हा दुसरा, अधिक चिन्ह झालं आणि परत कळलं का? हा म्हणजे एक्स आणि वाय हे तुम्हाला इथं हे कसं आहे? हे अलीकडनं पलीकडे गेले, हे इकडून इकडे गेले आणि हे एकमेकाला अधिक चिन्ह केले सारखे. आणि प्रत्येकाचा एकमेकाला बॉन्ड अँगल किती आहे? 90 डिग्री. ऑल these orbitals they are perpendicular to each other. आता त्याची नोडल प्लेन वगैरे दाखवता येतं. नोडल प्लेन म्हणजे कशी बघा, आता समजा हे px असेल तर त्याची नोडल प्लेन हे असे दाखवता येते. नोडल प्लेन म्हणजे नोडल प्लेन म्हणजे हे असं, म्हणजे हा असा पार्ट, तर px चा हा एक वरचा भाग, ही झाली नोडल प्लेन. कळलं? नोडल प्लेन ही अशी. त्यातला मी ही काय दाखवलं? ही नोडल प्लेन, हा वरचा भाग आणि हा त्याच्या खाली. कळलं? ही नोडल प्लेन px किंवा pz असेल, काय असेल ते. आणि अशा पद्धतीने ही ऑर्बिटल्स असतात. असेल माझ्या मते. आता इथून पुढचा फार महत्वाचा भाग आहे की जे तुम्हाला केमिस्ट्री मध्ये कायमस्वरूपी लागणार आहे. तुम्ही कुठेही गेला तर हे नंबर्स फार महत्वाचे. क्वांटम नंबर्स या टॉपिक मधला थोडक्यात काय हार्ट, या टॉपिकचं हार्ट आहे हा नंबर्स. क्वांटम नंबर्स, त्याला क्वांटम संख्या म्हणायचं. त्याची डेफिनेशन काय बघा? These are the numbers which describes electron completely. Quantum numbers, these are the
numbers which describe electron completely, means with respect to its energy, with respect to its orientation, with respect to its energy, orientation, angular momentum, spin, etc. इलेक्ट्रॉनचं सर्व इत्यंभूत माहिती देणारे नंबर्स म्हणजे क्वांटम नंबर्स. कळलं का? इलेक्ट्रॉनची सर्व काही इत्यंभूत माहिती देणारे नंबर्स म्हणजे क्वांटम नंबर्स. आता तुम्हाला समजा तुमच्या घरचा पत्ता आहे 1250 कचेरी रोड, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. मी दिल्लीतनं पत्र टाकले. दिल्लीतनं पत्र टाकल्यानंतर दिल्लीतला पोस्टमन काय करणार? 36 राज्य आहेत आपली, महाराष्ट्राच्या थैलीत टाकणार. महाराष्ट्र म्हणजे मुंबईची थैली आहे. पत्र मुंबईला येणार. मुंबईला पत्र आल्यानंतर मुंबईचा पोस्टमन काय करणार? आपल्या जिल्हे किती आहेत तेवढे जिल्हे, आता काय तर नाव आहे, XYZ नाव आहे, सांगोल्याचा आहे, तर तो कुठला आहे? त्यात काय लिहिलं? महाराष्ट्र लिहिलं, मुंबईला आलं. महाराष्ट्र लिहिलं, ते आसामला जाणार नाही, जम्मू काश्मीरला जाणार नाही, ते पण महाराष्ट्र मुंबई लिहिले खाली. महाराष्ट्राच्या मुंबईच्या थैलीत टाकलं जाणार. मुंबईतला थैलीवाला काय करणार? सॉर्टिंग करणार. 36 जिल्हे आहेत, परत सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, काय असेल ते त्या ह्याच्यात टाकणार. परत सोलापूरची पूर्ण एक थैली बांधली जाईल. मुंबईनं सोलापूरला थैली. सोलापूर जिल्ह्याला आले की सोलापूरचा पोस्टमन काय करणार? 11 तालुके आहेत, 11 तालुक्याचे 11 बॉक्स मांडलेले असतील. सांगोला, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, काय करमाळा, काय असेल ते त्या बॉक्स मध्ये टाकणार. तर चुकून सांगोल्याचं पत्र करमाळ्यामध्ये टाकणार का? नाही. सुशिक्षित असेल तर टाकणार नाही. कळलं का? सांगोल्याच्या बॉक्स मध्ये टाकलं जाईल. सांगोल्याचा पोस्टमन इथे येणार. सांगोल्याची थैली फोडली जाणार. आता तुम्ही समजा कोळ्यात राहताय. सांगोल्याचा पोस्टमन काय करणार? सांगोल्याची 103 खेडी आहेत. 103 खेड्याचे 3 बॉक्स, 103 बॉक्स असतील. जुनून, कोळा, गिरडी, अकोला, महूद, त्याच्यातच टाकणार का नाही? का महूदचं पत्र अकोल्यात टाकेल? नाही टाकणार. समजा कोळ्याचं पत्र आहे, कोळ्यात टाकणार. कोळ्यातला पोस्टमन काय करणार? काय तर XYZ नावाचं अमित नारायण सरगर. त्या अमित नारायण सरगरचं त्या पोस्टमनला त्या प्रत्येकाचं घर माहिती असतं. तो त्या म्हणजे दिल्लीतनं पत्र पाठवलं, त्या कोळ्याच्या त्या मुलाच्या हातात पडलं. अगदी तसंच ही क्वांटम नंबर्स. प्रत्येक इलेक्ट्रॉनचा, ऍटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, ऍटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनचा यथायोग्य पत्ता वर्णन करण्याचं काम जे नंबर्स करतात त्यांनाच क्वांटम नंबर्स म्हटले. किती इलेक्ट्रॉन असू द्या, 118 पर्यंत मूलद्रव्य आहे. 118 ॲटॉमिक नंबर मध्ये 118 इलेक्ट्रॉन आहेत. 118 इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने आहे, ते कुठं आहेत, कसे आहेत, सर्व माहिती हे क्वांटम नंबर्स देतात. क्वांटम नंबर्स हे स्पष्ट मराठीत सांगतोय. हे नंबर्स इलेक्ट्रॉनचा यथायोग्य पत्ता वर्णन करण्याचं काम करतात. आता ह्या जगामध्ये प्रत्येकाचा पत्ता वेगळा आहे का नाही? तुमची आता घरामध्ये 8-10 माणसं आहेत, 10 माणसाचा एकच पत्ता. प्रत्येक घराचा पत्ता वेगळा आहे का नाही? पूर्ण भारत देशामध्ये बघा
प्रत्येकाचा पत्ता काय तोच नाही लक्षात ठेवा. तुमच्या घराचा म्हणतोय, घर नंबर दिले, शहरामध्ये घर नंबर असतात 420 घर नंबर, 420च्या घर नंबर मध्येच पत्र येणार ना ते. 21च्या घरात जाणार नाही, 19च्या घरात जाणार नाही. तर असं अगदी स्पष्ट मराठीत मी सांगितलेलं बरोबर आहे. ऍटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढ्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा यथायोग्य पत्ता वर्णन करण्याचं काम जे नंबर्स करतात त्यांनाच क्वांटम नंबर्स म्हणतात. क्वांटम नंबर्स, these are the numbers, these are the numbers which describes electron completely with respect to its energy, with respect to its orientation, with respect to its momentum, with respect to its spinning around the nucleus. Means electron describes completely. कोण करतंय हे इलेक्ट्रॉन एक्सप्लेन? क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स, these are the numbers which describes electron completely with respect to its energy, with respect to its orientation, with respect to its momentum, with respect to its spinning around the nucleus. Means इलेक्ट्रॉन सर्व बाबतीमध्ये एक्सप्लेन करणं हे कोण करतं? क्वांटम नंबर्स करतात. त्यांनाच आपण म्हणजे क्वांटम नंबर्स असतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनचं स्थान कुठं आहे, त्याची एनर्जी काय आहे, त्याचं मोमेंटम काय आहे, त्याचं स्पिनिंग कसं आहे, ही सर्व माहिती हे क्वांटम नंबर्स सांगतात. तर हे क्वांटम नंबर्स 4 प्रकारचे आहेत. There are 4 quantum numbers. Number 1, principal quantum number. त्याला नेहमी स्मॉल n न दाखवायचं. पहिला क्वांटम नंबर कोणता? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दुसरा अझिम्युथल, किंवा त्याला दुसरं पण नाव आहे सबसिडरी क्वांटम नंबर, आणि त्याला सिंबल आहे स्मॉल n. तीसरा मॅग्नेटिक क्वांटम नंबर, किंवा याला दुसरं पण नाव आहे अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर, आणि याला सिंबल आहे m, स्मॉल m. आणि चौथा स्पिन क्वांटम नंबर, आणि याला सिंबल आहे s, n L M S. These are the 4 quantum numbers which explains electron completely. These are the 4 quantum numbers which describes electron completely. ऍटम मध्ये किती पण इलेक्ट्रॉन असतील, त्या सर्व इलेक्ट्रॉनचे पत्ते या क्वांटम नंबरच्या आधारे सांगितले जातात. कुठं आहे, कसा आहे, किती एनर्जी आहे, कसा फिरतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो का विरुद्ध दिशेने फिरतो, त्याचे अँग्युलर मोमेंटम किती, सर्व काही इत्थंभूत माहिती या क्वांटम नंबरनं एक्सप्लेन केलेली आहे. वाचून या. ह्या माझ्या नोट्स मी कुठे ठेवल्या? कुठे ठेवल्या?